तर आज मी हे जे 2 दिवसामध्ये 3 अध्याय वाचलेले आहेत आणि उद्या आता म्हणजे आज आम्हाला जायचं आहे. आमचं कुळदैवत आहे शिखर शिंगणापूरला. तर मी आज परत 2 अध्याय वाचणार आहे, म्हणजे टोटल 5 अध्याय वाचणार आहे. आणि अध्याय वाचायच्या अगोदर म्हणजे तुम्ही जर नवनाथांचा अध्याय वाचत असाल तर सगळ्यात पहिल्यांदा अगरबत्ती लावायची आणि जे पुस्तक आहे अध्यायाचं ते भगव्या वस्त्रामध्ये ठेवलेलं चांगलं असतं त्यासाठी. तर चला चालू करूया अध्याय वाचण्यासाठी. खूप भारी वाटतं मला पण अध्याय वाचून, मन प्रसन्न होतं. काल आपले 3 अध्याय झालेले आहेत. अध्याय 4. भैरवाची व दासीची फजिती व देवीचे दर्शन. मच्छिंद्रनाथाने मारुती रायाशी असंख्य केल्यानंतर सख्योत केल्यानंतर तो हिंगळा देवीचे दर्शन घेण्यासाठी निघाला. ती अत्यंत तेजवान व प्रदीप्त ज्वालामुखी आदिशक्ती होय. जेव्हा मच्छिंद्रनाथ देवीच्या अत्यंत प्रचंड दरवाजापाशी पोहोचला तेव्हा त्या महाप्रचंड दरवाजावर महासामर्थ्यशाली अष्टभैरव उभे होते. अष्टभैरवाने मच्छिंद्रनाथास पाहता क्षणीच ओळखले. मच्छिंद्रनाथाने नागपत्र अश्वत्थाच्या झाडाखाली साबरी मंत्राच्या योगाने सर्व देवाने प्रसन्न करून त्यांच्याकडून आशीर्वाद व वरदाने घेतली होती. ती त्यास कितपत सिद्ध झाली आहेत याचा अनुभव घेण्याचा अष्टभैरवाच्या मनात आले. अष्टभैरवाने मग आपली रूपे संपूर्णपणे बदलून संन्यासी वेश धारण केला आणि दाराशी उभे राहिले आणि मच्छिंद्रनाथास त्यांनी अडकून विचारले की तुम्ही कोठे जात आहात. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, मला देवीचे दर्शन घ्यायचे आहे व त्या तीर्थस्थळात मी आज जात आहे. तुम्ही संन्यासी आहात, तुम्हाला देवीच्या दर्शनासाठी आत यायचे आहे का. तेव्हा ते म्हणाले, आम्ही येथील द्वारपाल आहोत. येथे उभे राहून जे कोणी देवीच्या दर्शनास येतात त्यांच्या सर्व पापपुण्याची चौकशी करून जो पुण्यवान व मनापासून दर्शनेच्छू असेल त्या लोकांनाच आम्ही आत प्रवेश करू देतो. यासाठी तुम्ही पापकृत्याचा व पुण्यकर्माचा आम्हास झाडा देऊन मग तू आत जावे. विषय विलासाचे वाईट कृत्य जो कोणी लपवून ठेवील तो प्रवेश करतेवेळी मध्येच दारात अडकतो, कारण त्यावेळेस दार अतिशय अरुंद होते. असत्य बोलून जो अडकला आहे असे पाहताच आम्ही त्यास मागे ओढून घेतो व त्यास जबर शिक्षा करतो. यासाठी तुमच्या हातून जी कर्मे झाली असतील ती सर्व सविस्तर सांगावीत आणि मगच आतमध्ये जावावं. अष्टभैरवाचे द्वारपालकाचे हे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, मी पाप किंवा पुण्य हे काहीही ओळखत नाही. जी कर्मे मी आतापर्यंत केली आहेत ती सर्व ईश्वरासाठीच केली आहेत. मी अशा पाप पुण्यापासून अगदीच अलिप्त आहे. हे ऐकताच अष्टभैरव बुचकळ्यात पडले व म्हणाले, जन्मास आल्यानंतर तू केलेली कर्मे आमच्यापासून लपवून ठेवलीस तर या ठिकाणी तुझा निभाव लागणे अशक्य आहे. उगाच शिक्षा भोगून तुला परतावे लागेल. यासाठी तू जे काही चांगले वाईट कर्म केलेले असेल ते सर्व आम्हाला सांग व दर्शनासाठी तू आत जा. त्या योगे तुला अंबा मातेचे यशासांग दर्शन घेता येईल. यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला की मी प्रामाणिक मंत्रांना शासन करण्याकरता पृथ्वी तलावर अवतार घेतला आहे. माझ्या पुढे तुमच्यासारख्या चिलटाचे सामर्थ्य अतिशय आश्चर्यकारक आहे असे माझ्याने तरी म्हणवत नाही. हे ऐकताच त्या अष्टभैरवांना अतिशय राग आला. त्या क्रोधाविष्ट स्थितीमध्ये त्यांनी आपल्या जवळील त्रिशूळ, फरशी, गाडीव, तलवारी, अंकुश, बरसची, गदा, भाले, कुऱ्हाडी अशा तीव्र शस्त्रे घेऊन युद्ध करण्यास तयार झाले. हे पाहताच मच्छिंद्रनाथाने आपल्या हातात भस्म घेतले व जय जय श्री गुरु दत्तगुरुराज असे म्हणून त्यास मंत्रून म्हटले की हे मित्रा, करून देवा, माझ्या कार्यासाठी तू तयार राहा. अग्निनी, वरुणी, अग्नी, वायू, इंद्राद्री, देव, गण, गंधर्व इत्यादी करून सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी व्हावे.
तुम्हा सर्वांना मनोभावे वंदना करतो. अशा तऱ्हेने सर्वांना निमंत्रित करून मंत्रलेले भस्म 10 दिशांना फेकले. नंतरनं वज्र पंजर योग्य म्हणून भस्म लावल्यानंतरनं त्यांचे अंग वज्राहुनी कठीण बनले. मग मच्छिंद्रनाथ त्या अष्टभैरवास म्हणाला की तुम्ही आता आळस करून युद्ध करण्यास उशीर करू नका. युद्ध करण्यास तुम्ही तयार राहा आणि जर तुम्ही युद्ध करणार नसाल तर तुम्हाला तुमच्या आईवडिलांची शपथ आहे. हे ऐकून अष्टभैरवाने अतिशय रागाने आपापली तीव्र अशी शस्त्रे सोडली. ती शस्त्रे मच्छिंद्रनाथास जणू काय गवताच्या काड्याप्रमाणे भासली. त्या शस्त्रास मच्छिंद्रनाथाने जुमानले नाही, पण त्यामुळे तिन्ही लौकी थरकाप उडून गेला. त्यावेळी वास्तवशक्ती सोडण्यास आली. त्यांच्या धनगंभीर आवाजामुळे ब्रह्मांड दणदणून गेले. तो आवाज अंबामातेने ऐकताच या आवाजाचा शोध घेण्यासाठी आपल्या स्वरूपसुंदर दासी तिने पाठवल्या. त्यांनी हा युद्धाचा प्रलय पाहताच दुसऱ्या असंख्य दासी मदतीसाठी आणून शस्त्र आणि अस्त्राचा प्रचंड मारा सुरू केला. परंतु या सर्वांनी मच्छिंद्रनाथाने व न जुमानता आपला मारा प्रखर केला. नंतर कामशरामध्ये मोहिनी अस्त्र घातले व ते सोडताच त्या अस्त्राचे त्या दासीच्या शरीरामध्ये गुप्तपणे प्रवेश करून त्यांना इच्छाताप बसवले व मोहवून टाकले. हा प्रकार चालू असताना मच्छिंद्रनाथाने विद्यागौरव अस्त्राचा उपयोग केला. या अस्त्राने सर्वांना नग्न केले गेले व त्यांची वस्त्रे आकाशात उडवून लावली. नंतर माया अस्त्राचा वेगाने मच्छिंद्रनाथाने हजारो पुरुष व दासीगणापुढे उभे केले. स्मरण अस्त्र प्रेषित करून त्यायोगे सर्व दासींना शुद्धीवर आणले. त्यावेळी समोर हजारो पुरुष आणि आपण नग्न हे लक्षात येताच त्या दासी लाजल्या आणि दिसेल त्या दिशेस रानोमूळ पळत सुटल्या. अशा परिस्थितीमध्ये त्या पळत असताना अत्यंत गहाळा मरणोन्मुक्त अवस्थेत पडलेले भैरव त्यांनी पाहिले. मग त्या दासी पळत पळत अंबामातेकडे आल्या. त्यांची ती अवस्था पाहताच अंबा आश्चर्यचकित झाली. दासींना अंबामातेने विचारले की तुमची ही अशा स्थिती कोणत्या प्रकारे झाली. तेव्हा दासी म्हणाल्या, आमचे पुण्य संपले म्हणून ही दशा प्राप्त झाली. एक कोणी जोगी आला आहे, त्याने या प्रकारे आम्हा सर्वांची वाईट दशा करून टाकली. त्या जोग्यानेच भैरवाचे प्राण कंठी आणले आहेत. तेव्हा तुम्ही येथून दूर जाण्याची तयारी करावी, नाहीतर हाच कठीण प्रसंग तुमच्यावर येईल. त्या सर्व दासी भयभीत झाल्या होत्या व थरथर कापत होत्या. त्यांच्या डोळ्यापुढे तो जोगीच दिसत होता व मध्येच आला आला असे म्हणत अधिकच घाबरत होत्या. अंबामातेने हा सर्व प्रकार पाहिला व ती खूपच आश्चर्यचकित झाली. असा जोगी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी ती अंतदृष्टीने पाहू लागली. तेव्हा तिच्या लक्षात आले की प्रत्यक्ष कविनारायण जो मच्छिंद्रनाथ या नावाने अवतार घेतला आहे तो जोगी म्हणून आला आहे. त्यानंतर सर्व दासींनी वस्त्रे दिली आणि त्यांच्यासह अंबामाता मच्छिंद्रनाथाजवळ गेली. तिने अतिशय प्रेमाने मच्छिंद्रनाथास हृदयाशी धरले. तेव्हा तो अंबामातेच्या पाया पडला. अंबेने त्याला मांडीवर घेऊन बसवले व त्याच्या पराक्रमाची स्तुती केली. नंतर तिने भैरवाला सावध करण्यास मच्छिंद्रनाथास सांगितले. मच्छिंद्रनाथाने मग वार्ताक्रश अस्त्र मागे घेतले. त्याबरोबर भैरव सावध झाले. त्यांनी पाहिले तो मच्छिंद्रनाथ अंबामातेच्या मांडीवर बसला आहे. त्यांना सर्व माहिती कळताच तेही मच्छिंद्रनाथाची स्मृतिस्तुत्ये गाऊ लागले. तदनंतर त्यांनी आंबेस मच्छिंद्रनाथास नाग अश्वत्थाखाली सर्व देवते प्रसन्न करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. ही कथा सविस्तर सांगितली. भैरवाचे बोलणे ऐकून ती मच्छिंद्रनाथास म्हणाली की मला तुझा पराक्रम पाहावयाची इच्छा झाली आहे, तरी तू तो दाखव. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, हे अंबेमाते, तू सांगशील तसे मी करतो. अंबामातेने मग पर्वत आकाशात उडवून लावायचे व पुन्हा मूळची जागा आणून ठेवण्यास सांगितले. त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने वातास्त्राची योजना करून विभूती मंत्रून ती पर्वतावर फेकली. तेव्हा तो पर्वत आकाशात गरगरून फिरू लागला. भगवतीने हे पाहिले व
त्यांची पाठ थोपटून त्यास पर्वत मूळच्या जागी उतरवण्यास सांगितले. तेव्हा त्याने वस्त्रास काढून घेतले व तो पर्वत जागच्या जागी अगदी मूळ जागी आणून ठेवला. हे सर्व पाहून अंबामातेस परम आनंद झाला व तिने त्यांची स्तुती केली. त्यानंतर मच्छिंद्रनाथास बरोबर घेऊन अंबा आपल्या स्थानावर गेली. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी 3 दिवस राहिले. जाण्याच्या वेळी अंबेने त्यास प्रसन्न होऊन स्पर्शास्त्र व भिन्नास्त्र अशी 2 प्रकारची अस्त्रे दिली. ती 2 अस्त्रे अंबेचा प्रसाद म्हणून मच्छिंद्रनाथाने ग्रहण केली आणि अंबेस साष्टांग नमस्कार करून मच्छिंद्रनाथ पुढील प्रवासास निघाला. अध्याय 5. वेताळ पराभूत करून सांगितलेल्या अटी. मच्छिंद्रनाथ हिंगळादेवीची दर्शन घेऊन निघाला. तो 12 मल्हार नावाच्या घनदाट जंगलामध्ये आला. तेथील एका गावामध्ये त्याने मुक्काम केला. रात्रीच्या वेळी एका देवालयामध्ये झोपलेला असताना साधारण 2 प्रहर रात्रीस मोठा आवाज ऐकून येऊन खूपशा दिवट्या त्यास दिसताच मच्छिंद्रनाथाने ओळखले की ही भूतकाळ उठली आहे. या सर्व भूतावळीस आपले ताब्यात घ्यावे असे त्यास वाटले. त्यासाठी काही चमत्कार करावयास हवा म्हणून त्याने ताबडतोब हिंगळादेवीने दिलेले स्पर्शास्त्राची योजना केली. त्या अस्त्राचा अत्यंत अद्भुत अशा शक्ती सामर्थ्याने सर्व भूतावळ जागच्या जागी खिळून राहिली. त्यांना बिलकुल हालचाल करता येईना आणि सर्वजण अचल स्थितीत जमिनीस अगदी चिकटून बसले. ती सर्व भूतावळ नेहमीच्या रीतिरिवाजाप्रमाणे वेताळास भेटवण्याची चालली होती. परंतु मच्छिंद्रनाथाने हा अत्यंतभूत प्रकार केल्याने ती भूतावळे वेताळास त्या रात्री भेटू शकली नाही. इकडे वेताळ्या ती की आली नाही यांची चौकशी करण्यासाठी दुसरी काही भूते तिकडे पाठवली. वेताळाच्या आज्ञेनुसार 5-7 भूते चौकशी करण्यासाठी भरभरीची आली आणि ती शोधाशोध करू लागली. भूतावळीच्या झालेली दशा त्यांना दुरूनच दिसली. त्वरित ती भूते त्यांच्यापाशी गेली व चौकशी करू लागली. तेव्हा त्यांना समजले की येथे एक सिद्धयोगी आला आहे असून त्याने आपल्या शक्तीने हा सारा प्रकार केला आहे. तो सिद्ध कोठे उतरला आहे याचा शोध करत फिरत असता त्यांनी मच्छिंद्रनाथास पाहिले. ह्यानेच हा अद्भुत प्रकार केला असावा असा त्यांच्या मनात संशय आला. म्हणून ती सर्व भूते मच्छिंद्रनाथापाशी गेली व त्यांनी त्यांची प्रार्थना केली व सांगितले की महाराज, ही सर्व भूते पतित आहेत, तरी यांची सुटका करावी. त्या योगी ती गरीब भूते आपापल्या नित्यकर्मासाठी जातील. तेव्हा मच्छिंद्रनाथास त्यांना म्हणाले की ही सर्वजण येथे खिळून राहिली आहेत. असे असता तुम्हीच कसे काय मोकळे राहिला आहात? तेव्हा त्यांनी भूतांनी उत्तर दिले, आज ही भूते वेताळाकडे आली नाहीत. ती का आली नाहीत याची चौकशी करण्यासाठी आम्हाला वेताळाने इकडे पाठवले. त्यामुळे आम्ही मोकळे आहोत. महाराज, या भूतांची मुक्तता करावी, म्हणजे ही सर्व वेताळास वंदन करण्यासाठी जातील. तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला, छे, आता हे शक्य नाही. मी यांना सोडणार नाही. वेताळ किती सामर्थ्यवान आहे ते मला पाहायचे आहे. तेव्हा त्यास माझा निरोप दे. मच्छिंद्रनाथ असे बोलताच ती भूते ताबडतोब वेताळाकडे परत गेली. वेताळास नमस्कार करून ती म्हणाली की पलीकडे एक योगी आला आहे. त्याने आपल्या शरभर्तीरावची सर्व भूते मंत्राच्या सामर्थ्याने एके जागी खिळवून टाकली आहेत व त्याच स्थितीत तुम्हाला आणण्याचा त्याने निश्चय केला आहे. हे ऐकताच वेताळ चांगलाच खवळला. त्याची तळपायाची आग मस्तकी पोहोचली. त्या योगाचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने सर्व देशातील भूतावळीस जादूस पाठवून आमंत्रण दिले. निरोप मिळताच सर्व भूते तेथे आली. वेताळाने मग त्या सर्वांना परिस्थितीची कल्पना दिली. त्यानंतर सर्वजण जय्यत तयारीनिशी शरभर्ती घेऊन दाखल झाले आणि तेथे भीतीदायक भूतचेष्टा करून दाखवू लागले. मच्छिंद्रनाथाने हा सर्व प्रकार पाहिला आणि भस्म मंत्र ठेवून पण ते त्यांच्यावर पेरले नाही, कारण ही भूतावळ आणखी काय काय चेष्टा करणार आहेत हे त्यास पाहायचे होते. नंतर त्याने वज्रमंत्र जपून सभोवती एक रेख ओढली व वज्रशक्ती मस्तकावर धारण केली. त्यामुळे भूतांना त्यांच्याजवळ जाता येईना. भूतांच्या
प्रमुख नेत्याने झाडे व डोंगर उचलून ते मच्छिंद्रनाथावर फेकले, परंतु त्यांचे काही चालले नाही. भुतावळीने आपल्या जवळची सर्व शस्त्राचे सोडली, परंतु ती मच्छिंद्रनाथापुढे निष्प्रभ ठरली. हा भुतावळीचा प्रताप पाहून शेवटी मच्छिंद्रनाथाने सर्पास्त्र मंत्रून सर्व भूतांना एका जागी खिळवून टाकले. त्यावेळी पिशाच्यांच्या 8 नायकांपैकी झोटिंग खेळता, बावरा, मंगदा, मुज्जा, महिषासूर आणि धुळीवन हे 7 नायक मच्छिंद्रनाथाचे पाय पकडून ओढण्याची वाट पाहत होते. पण मच्छिंद्रनाथाने विल्गुलतेप्रमाणे वज्रास्त्र मंत्रून ते सर्व दिशांना संरक्षणासाठी ठेवले आणि दानवास्त्र मंत्रून त्याने 7 दानव निर्माण केले. त्यांची नावे बळजेटी, त्रिपुर, मुंदू, कुबक, मर्रू, मलिमम व मुचकुंद अशी होती. हे 7 दानव पिशाचांचे हे 7 नायक यांचे आपसात युद्ध सुरू झाले. एक दिवसभर त्यांचे युद्ध चालू होते. दानवाने या भूतनायकांना अत्यंत जर्जन करून सोडताच ते अदृश्य झाले. त्यानंतर मच्छिंद्रनाथाने वासवशक्ती अभिमंत्र करून वेताळास बेशुद्धी आणली. त्यांची अक्षरत्र प्राण जाण्याची वेळ आली तेव्हा नाईलाजाने त्याने सर्व अभिमान सोडून मच्छिंद्रनाथास शरण जाण्याचा व त्या योगे प्राण वाचवण्याचा विचार केला. त्यानंतर वेताळास सर्व भूतनायकांनी मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली व विनवले की, हे योगीराजा, आम्हाला ठार मारून तुझा कोण फायदा होणार नाही. आमचे प्राण वाचले तर आम्ही तुझी कीर्ती सर्व जगतात गाऊ आणि तुझी आज्ञा शिरसावत मानू. तू सांगशील ते काम आम्ही करू. यमाजवळ जसे यमदूत आहेत, विष्णूजवळ जसे विष्णुदूत आहेत, त्याचप्रमाणे आम्ही सर्वजण वागू. तसे जर आम्ही आचरण केले नाही तर आम्ही आमच्या पूर्वजांना नरकात टाकू. अशा प्रकारे त्या भुतावळीने केलेली प्रार्थना ऐकून मच्छिंद्रनाथाने सांगितले की, साबरी विद्येवर माझे कवित्व आहे. यासाठी जो मंत्र ज्या प्रकारचा गोष्टीत दिसत असेल त्याप्रमाणे तुम्ही वागून मंत्र ब्रह्ममुहूर्त कार्य सफल होण्यासाठी त्या मंत्राचा जपणाऱ्यास सहाय्य करावे. तसेच मंत्र घोळून तो तोंडपाठ करण्यासाठी तुम्ही सहाय्य करावे. मच्छिंद्रनाथाचे हे सांगणे सर्व भूतावळीने ऐकले व ते त्यांनी आनंदाने मान्य केले. तसेच त्यांचे भक्ष्य कोणते आहे हे सर्व त्यांनी सांगितले व मंत्राच्या सिद्धतेच्या ग्रहणामधील वेळ कायम केली. या रीतीने वेताळाकडून मच्छिंद्रनाथाने सर्व कबूल करून घेतले. नंतर अभिमंत्रित केलेले अस्त्रे मुक्त केली व त्या सर्व भूतावळीस मोकळे केले. तदनंतर सर्व भूतावळीने मच्छिंद्रनाथाच्या पाया पडून त्यांची स्तुती गायले आणि जय जयकार केला व सर्वजण आपल्या ठिकाणी निघून गेले. अध्याय 5 झालेले आहेत. आता अध्याय 6 मी नंतर वाचीन, तर तुम्हाला समजते का थोडं ह्यातून, कारण की खूप हे भारी आहे. म्हणजे नवनाथांचं त्यांनी अगोदर जे काय काय घडलेलं आहे नवनाथांच्यातला, तर नवनाथांच्यातला सगळ्यात मोठा मच्छिंद्रनाथ, पहिल्यांदा जन्माला आलेला मच्छिंद्रनाथ आहे. तो तुम्ही हे पुस्तकाच्या इथं बघू शकता. हा मच्छिंद्रनाथ आहे सगळ्यात मेन, म्हणजे यांचा पहिला जन्म झालेला आहे माशाच्या पोटातून, अंड्यातून.